बघा केवढा मोठा जिताडा. असा फ्रेश असेल तरच fishtoकरी.com या नावाची वेबसाईट आहे आपली. बघा अशा प्रकारे ऑर्डर आता ह्याच्यापासून धागा बनतो ना, ऑपरेशनचा. बघा व्हॉट्सअपवर ऑर्डर द्या, फोनवर ऑर्डर द्या किंवा वेबसाईटवर ऑर्डर द्या. घरी जायचं, उघडायचं, मसाले लावायचे आणि कसा मस्त असा कट केलेला आहे बघा पूर्ण. रेडी टू कुक मध्ये पण आहे. या सीझन मध्ये पण आपल्याकडे रावस येत आहेत. कॉन्स्टंट थंड पाण्यातच चालू आहे. इकडे पण सुरू आहे धागा काढण्याचं काम. एक 4-4.5 किलोचं आणि सगळं पॅकेजिंग डिलिव्हरी क्वालिटी सकाळी संध्याकाळी सेम मिळते. घर बसल्या आपल्याला मासे कसे मिळतील. हाय, नमस्कार. मी अशोक तुमच्या सगळ्यांना स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आम्ही दोघं आलो आहोत ते अशा ठिकाणी, म्हणजे बघा आपल्या चॅनलवरती बरेच फिश मार्केटचे व्हिडिओज असतात आणि तुम्ही लोक खूप आवडीने बघता आपले व्हिडिओ. पण काही वेळा काय होते की बऱ्याच लोकांना ना फिश मार्केटपर्यंत जाता येत नाही. एक संडेचा आपला सुट्टीचा दिवस असतो, मग ते जरा झोपणं, लेझी डे वगैरे, किंवा एकाच दिवशी जाता येतं, मग बाकी बुधवार शुक्रवारचे वार जाता येत नाही. त्यांना घर बसल्या आपले मासे खाता येतील असा काहीतरी पर्याय आज आम्ही आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. काय आहे कसं आहे ते तुम्हाला टायटल आणि थंबनेलवरनं तुम्हाला नाव आणि वगैरे कळलं असेल. आणि आमच्यासाठी पण ही गोष्ट नवीन आहे, तर आम्ही आता आलो आहोत ते फिश टोकरीला. फिश टोकरी हे एक ऑनलाईन मासे विक्री केंद्र आहे, म्हणजे ऑनलाईन. तर चला आता आपण हे फिश टोकरी एक्सप्लोर करूया आणि घर बसल्या आपल्याला मासे कसे मिळतील आणि कोणत्या क्वालिटीचे, खरेच चांगले असतात का काय असतात सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करत जा. चला तर मग फिश टोकरीला व्हिजिट करूया. हे बघा, हे आहे फिश टोकरीचं आतमधलं ऑफिस म्हणा, यांची कंपनी हेच आहे. आणि इथूनच तुम्हाला सर्व मासे मिळणार आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला ऑनलाईन आपल्या घरी मिळणार आहेत घर बसल्या. त्यांनी हे बघा सर्व काम सुरू आहे इकडे. हे बघा इकडे पॅकिंग वगैरे सुरू आहे. हे रेडी टू डिलिव्हर आहे, म्हणजे तुम्ही जर आता ऑर्डर केली तर पुढच्या 60 मिनिटात ते 120 मिनिटात तुमच्या घरी पोहोचेल. हे रेडी टू डिलिव्हर आहे. ओके, हे बघा आणि कशी छान प्रकारे इकडे पॅकिंग सुरू आहे. आणि बघा इकडे असं सर्व स्टोरेज आहे ना, हे स्टोरेज आहे बेसिकली. आणि हे सर स्टोरेज जे आहे ना, हे आपण +1 डिग्री, ओके, म्हणजे आपण फ्रोज करत नाही ह्याला. त्याच्यामुळे आपलं हे फ्रेशनेस इंटॅक्ट. आणि हे जी पॅकिंग आहे, हे जे तुम्ही बघत आहात, सो ही व्हॅक्यूम पॅकेजिंग आहे. व्हॅक्यूम पॅकेजिंग मध्ये आपण काय करतो, पॅकेटच्या आतमध्ये एअर काढून घेतो. ओके, त्याच्यामुळे त्यात हवा नसल्यामुळे त्यात बॅक्टेरिया ग्रोथ होत नाही. ओके, त्याच्यामुळे आपण फ्रेशनेस इंटॅक्ट. ही साधारण सकाळी आमच्याकडे 7 वाजता आलेली कोळंबी आहे आणि आता वाजले जवळजवळ दुपारचे 12. 4 ते 5 वाजता आम्ही कोळंबी क्लीन करत आहोत, अप टू इव्हनिंग 7 PM. सकाळी 7 ते संध्याकाळी तुम्ही कधीही ऑर्डर करा. ओके, तुम्हाला क्वालिटी सकाळी संध्याकाळी सेम मिळते. आणि हे बघा इकडे कोळंबी सोलण्याचं काम सुरू आहे. आणि ही तर मला दिसते ही फार्मवाली पाळलेली कोळंबी आहे ना. हो, आणि तिकडची ती आपली समुद्राची आहे, मोठ्या साईजची आहे. समुद्राची लाल कोळंबी. हे बघा लालवाली दिसते तुम्हाला, समुद्राची कोळंबी. असे क्लीन करून इथे ठेवले जातात पॅकिंगसाठी. आणि हे बघा इकडे साफ होत आहेत ते काने मासे, मुडदुसा. मी म्हणतो ना सगळ्यात जास्त नाव असलेला मासा तो हाच मुडदुसा. काने, सुळे पण बनतात. आणि इंग्लिश मध्ये त्याला आपण लेडी फिश म्हणतो. साधारण 4 ते 5 नाव आहेत त्याला. आणि बघा इथे क्लिनिंग केलं जातोय. आणि बघा क्लिनिंग करायची पद्धत बघा. कोणताही मासा जो असतो ना, आधी आपण त्याचं डिस्केलिंग करतो. ओके, डिस्केलिंग आपण वॉटरमध्ये वॉश करतो, खवलं निघून जातात त्याची. ओके, आणि मग नंतर आपण त्याची इंटरनल गट साफ करतो. गट मधनं घाण निघाली का त्याच्यामध्ये मग ते आपण पॅक करतो. पॅकिंग करताना कोणत्या वेळी घाणीसोबत पॅकिंग होत नाही. बघा एकदम साफ केलेला असा मुडदुसा मासा. आता याची कटिंग होणार ना, आता याची कटिंग होणार आहे. तर आता तुम्ही बघितलं की कशा प्रकारे कोळंबी साफ केली जाते. एकदम हायजीन पद्धत आहे इकडे, म्हणजे जसं कॅप वगैरे वापरून इकडे एकदम मासे क्लीन केले जातात. बघा तिकडे कोळंबी क्लीन होते, इकडे मुडदुसा क्लीन होतोय. आणि बरेच मासे इथे आपले कटिंग करून पण ठेवलेले आहेत त्या फ्रीजमध्ये. त्याबद्दल पण आपण जाणून घेऊया. आणि ह्या कंपनीचे जे मालक आहेत फिश टोकरीचे, म्हणजे कंपनीचे ओनर, फाउंडर, त्यांच्याशी पण आपण थोड्या गप्पा मारून हा व्यवसाय त्यांनी कधी सुरू केला, त्याची काय मेन कल्पना काय आहे, ह्याचा मागचा उद्देश काय आहे, सर्व आपण जाणून घेऊया. तर चला पहिला आपण भेटूया ह्या कंपनीच्या फाउंडर्सना, म्हणजेच आपल्या ह्या कंपनीच्या मालकांना. नमस्कार. नमस्कार. तर आपण पंकज. हो. आणि हे सुरेश पाटील साहेब. आणि बघा हे दोन जरी तुम्हाला इकडे दिसत असले, त्यांचे अजून एक तिसरे पार्टनर पण आहे, त्यांचं नाव श्रीधर शेंडे साहेब.
तर पंकज साहेब हे आपलं कधीपासून सुरू झालंय? सर फिश टोकरी चालू झाली 2016 मध्ये. सुरुवातीचे 2 वर्ष आम्ही हे घरातून केलं. ओके. तुम्ही आम्हाला आदल्या दिवशी ऑर्डर द्यायचे, आम्ही धक्क्यानं तुम्हाला मासे आणून साफ करून द्यायचो. पण ते 2 वर्ष आम्ही घरातून केलं आणि त्याच्यानंतर साधारण 2018 मध्ये आम्ही एक छोटंसं युनिट स्टार्ट केलं. आता तुम्ही हा जो युनिट बघा हा बऱ्यापैकी मोठा आहे. त्याच्या आधी एक छोटं युनिट होतं. त्या युनिटमध्ये पण सेम पद्धतीने आम्ही पॅकेजिंग करायचो, पण तेव्हा कोणत्या प्रकारची मशिनरी वापरायचो नाही. तेव्हा फिश जी असायची तुम्ही फोन केला किंवा तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर आम्ही कट करायचो आणि तुमच्या घरी पोहोचवायचो. याच्यात प्रॉब्लेम असं व्हायचा की तेव्हा ती वेळेत पोहोचायची नाही, कारण साहजिकच तुम्ही ऑर्डर फिश टोकरीमध्ये आता आम्ही मॉडर्न मशिनरी यूज करत आहोत. आणि त्याचा ऍडव्हान्टेज असा आहे की तुम्ही जेव्हा केव्हा आम्हाला ऑर्डर देता कोणत्याही गोष्टीची, ती गोष्ट आमच्याकडे पुढच्या 20 मिनिटांमध्ये रेडी असते डिलिव्हर करायला. आणि आमच्याकडे डिलिव्हरी बॉय पण इन हाऊस आहे, त्याच्यामुळे थर्ड पार्टी सप्लायर नाही आपल्याकडे. इन हाऊस असल्यामुळे विदिन 60 मिनिट्स टू 120 मिनिट्स आम्ही तुमच्या घरापर्यंत फिश पोहोचवतो. आणि आपली वेबसाईट आहे सर fishtokery.com. सो fishtokery.com वरून तुम्ही फिश ऑर्डर करू शकता. फिश सोबतच सर आमच्याकडे ऑप्शन्स मध्ये आहेत, चिकन आहे, मटण आहे, रेडी टू कुक फिश पण आहे, त्यासोबत ड्राय फिश पण आहे आणि काही मसाले सुद्धा आहेत आमच्याकडे. सो हे सगळं तुम्ही fishtokery.com वेबसाईट आहे. पुढच्या 10 दिवसात आमचा ऍप पण लॉन्च होत आहे. तुमच्या व्ह्युअर्ससाठी स्पेशल ऑफर सुद्धा असेल त्याच्यामध्ये. सो प्ले स्टोअर आणि ऍपल स्टोअर दोन्हीवरती आमचा ऍप येणार आहे. ओके, व्हेरी गुड. येस येस. आणि आता आपण सर्व्हिस ठाणे, ऐरोली, मुलुंड, भांडूप, कांजूरमार्ग, पवई या ठिकाणी डिलिव्हर करतो 60 ते 120 मिनिटांमध्ये. कल्याण डोंबिवली, त्यासोबत वाशी, नेरूळ, मीरा भाईंदर आणि दहिसर ह्या ठिकाणी आपण सकाळी 10 ते 12, दुपारी 4 ते 6 या 2 वेळेमध्ये डिलिव्हर करतो. आणि सगळं पॅकेजिंग डिलिव्हरी इथूनच होतं. हा बघा, इथे आता हा कुपा मासा आपला काय म्हणतात त्याला, टुना फिश आहे बघा, कटिंग केला कसा मस्तपैकी. सो हे विदाउट काटा, विदाउट स्किन, म्हणजे हा बोनलेस आहे पूर्णपणे. बोनलेस साधारणपणे एक 4-4.5 किलोचा कूप आहे आणि खवळी कूप आहे. ओके. कुपात पण प्रकार असतात, त्यातला खवळी कूप आहे. हे आता कट झालंय, क्लीन झालंय आणि आता हे पॅक होणार आहे. थोडंसं त्याला रक्ताचं म्हणजे आपण जे कट थोडं रक्त असतं ते आपण तो पाणी हे करतो. व्हॅक्युम पॅक मध्ये आपण विथ पाणी पॅक करू शकतो. बरोबर. आता सध्या ह्याचा काय रेट चालू असतो? साधारणपणे कुपा आपण विकत आहोत एनिवेअर अराउंड 400 ते 450 रुपये पाव किलो. आणि हे नेट वेटचं आहे. विदाउट लॉस. 200 ग्राम मध्ये साधारणपणे तुम्ही बघू शकता एक 6 ते 8 पीस बसतात. 2 लोकांसाठी हा पॅकिंग परफेक्ट इनफ आहे. तर आता आपण कुपा बघितला, पण यांच्याकडे अजून पण बरेच फिश आहेत, ते आपण बघूया. हे बघा इकडे. सो तर ही कोळंबी आम्ही साफ करून ठेवली. हे हाफ केजीचे पोर्शन्स करून ठेवत. म्हणजे कोळंबी आहे जिचा आपण धागा सुद्धा काढून घेतला आहे. येस. आणि धागे दोन्ही बाजूचे, पुढचा आणि मागचा. कोळंबीला दोन्ही बाजू धागा तुम्ही बघू शकता. काम चालू आहे. हे बघा इकडे धागा काढण्याचं काम सुरू आहे. हे बघा इकडे पण सुरू आहे धागा काढण्याचं काम, पुढचा आणि मागचा दोन्ही साईडचा आहे. आणि तुम्ही जर हा जो पाणी वापरतो ना आपण, त्यात पण बर्फ आहे. म्हणजे कोणत्याही वेळी आपण ना गरम पाणी वापरत नाही. ओके. बर्फाचंच पाणी. सगळं काम कॉन्स्टंट थंड पाण्यातच चालू राहतं. थंड पाण्यातच. म्हणजे टेम्परेचरचा काहीच प्रॉब्लेम होत नाही माशांना. ओके. हा केवढा मोठा जिताडा दिसतोय. आणि हा समुद्राचा जिताडा आहे. हा समुद्राचा आहे. हा समुद्राचा जिताडा आहे. साधारणपणे 3.5-4 किलो साईजचा जिताडा आहे हा. थोडक्यात तुम्हाला पापलेट बद्दल सांगू शकतो की हे पापलेट आत्ताही ह्या सीझनला तुम्हाला व्हाईट पाण्याचे पापलेट भेटतात पूर्ण. ओके. एकदम फ्रेश आहेत आणि बघा बघून कळतंय तुम्हाला. आणि नुसतं फ्रेश असणे महत्वाचं नाही आहे, तर थोडक्यात हा कुठल्या बंदराचा आहे त्याच्यावर टेस्ट डिपेंड करतो. ओके. म्हणजे कुठल्या बंदराचा चांगला असतो? आंध्राचा आहे. आंध्रा झाला, कलकत्ता झाला, गुजरात झाला. तर आता जो येतो तो मोस्टली कलकत्त्याचाच येतो. गुजरात आणखी टॉप असतो, पण आंध्रामध्ये कुठल्या बंदरावर त्याच्यात डिपेंड आहे. जशी विशाखापट्टणमची कोळंबी टेस्टला चांगली लागते, तशीच आज आपण सैते कोळंबी जी म्हणतो ती आपली महाराष्ट्रामध्ये हरणे बंदर आहे, टॉप आहे. तिथली हरणे बंदरची. ओके. हरणे बंदरची कोळंबीची चव कुठेच लागू शकत नाही. हलवा तुम्ही म्हटला तो गोव्याचा हलवा, गोव्याचे बांगडे, छोटे बांगडे, त्याची चव पूर्ण भारतामध्ये कोणच देऊ शकत नाही. 90% आपण बाहेरून स्वतः मागवतो. ओके. इव्हन आम्ही लोकलचा माल घेतो पण कमी घेतो, पण हरणे बंदरचा 90% मागवतो. त्याच्यानंतर आंध्रा, कलकत्ता, गुजरात चालूच राहतं. त्यामुळे काय होतं, एक 100 रुपये रेटमध्ये 150 फरक पडतो, पण ती क्वालिटी चांगली असते. आणि मोस्टली ठाण्यातले खाणारे जेवढे पण जुनियन कस्टमर आहेत त्यांना माहिती आहे की बाबा रेट जास्त का जातो, कारण क्वालिटी मेंटेन. हा, क्वालिटी मॅटर करते सगळीकडे रेटला. बघा इथे रावस आहेत आतमध्ये दिसतात का तुम्हाला? हे बघा रावस. या सीझन मध्ये पण आपल्याकडे रावस येत आहेत पूर्णपणे ताजे. एकदम भारी आहे बघा, फ्रेश. बघा तुम्हाला बघून कळेल किती फ्रेश आहे तो. आणि हा डीप फ्रीजर मध्ये आहे बघा. अक्षता सांगत होते आता की फ्रीजर मध्ये कसं कडक होतात ना, तसं कडक वगैरे नाही, एकदम असं
नाही मॅडम तुम्हाला गंमत अशी दाखवतो याच्यामध्ये नाही, हे सगळे डीप फ्रीजर मध्ये असलं ना, आम्ही या डीप फ्रीजर मध्ये थोडेसे ना मॉडिफिकेशन्स केले. ओके. आम्ही या डीप फ्रीजरला ना एक एक्स्ट्रा मशीन बसवलं आहे. ओके, इकडे का? हा, जो हा टेम्परेचर कंट्रोलर आहे तो त्याला मायनस मध्ये जाऊन देत नाही. त्याच्यामुळे मासे एकदम असे हे एकदम कडक होत नाहीत, अजिबात कडक होत नाही. त्यामुळे त्या डीप फ्रीजर ऍक्च्युअली कोल्ड रूमचं काम करत आहे छोट्या जागेवर. ओके. सो त्याच्यामुळे आमच्याकडे दोन्हीकडे विदाउट कट फिश आणि कट फिश जरी तो आम्ही ठेवतो ना, ते याच टेम्परेचर मध्ये ठेवतो 0 ते 2. ते फ्रोज होत नाही. ओके. फ्रेशनेस तसा इंटॅक्ट राहतो. बरोबर. इव्हन आता पण आमचं हे बाकी अजून कटिंग मध्ये, आता दिवसभरामध्ये ह्या गोष्टी कट होतील, ह्या विकल्या जातील, पण त्या ड्युरिंग पिरियड सुद्धा आम्ही त्याचं टेम्परेचर पडून देत नाही कुठे. साधारणपणे याची साईज बघा तुम्ही, एवढी आहे बघा मुर्दोची साईज, खूप मोठं आहे. याच्यापेक्षा अर्धा साईज आपण बघितलं. बेसिकली हे येतात, हे खूप कमी वेळा मिळतात बघायचा, पण जेव्हा येतात तेव्हा आमच्याकडे असतात. अवेलेबल डिमांड खूप छान आहे. याची प्राइस थोडी हाय जाते, पण जे तरी आता अंदाज आता काय प्राइस असेल त्याची? साधारणपणे हा एनिवर 800 ते 1000 रुपये किलो जातो. आणि हे किलो मध्ये साधारणपणे 6 किंवा 8 बसते, एकदम जास्त. आणि बघा ही प्रॉन्स जे आता आपण क्लिनिंग होताना बघितलं, फार्मिंगची. आणि हे बघा इकडे असे पॅक केलेलं आहे सर्व. आता हा आहे साधारणपणे प्रॉन्स कोळीवाडा आहे हा. ओके. म्हणजे कोळंबी आहे, तिला मसाला लावला आहे सगळं, तुम्हाला फक्त फ्राय. आणि ही कोळंबी, ही सुद्धा कोळंबी धागा काढलेलीच असते, म्हणजे कोणत्याच्या मध्ये सुद्धा. ओके. हे रेडी टू कुक मध्ये आपल्याला प्रॉन्स रेडी टू कुक पण आहे तुमच्याकडे अवेलेबल? आपल्याकडे रेडी टू कुक मध्ये पण आहे. प्रॉन्स कोळीवाडा आहे, चिकन टिक्का आहे, चिकन लॉलीपॉप आहे. ओके. पापलेट मसाला लावून मिळतो, सुरमई मसाला लावून मिळतो, पण हे सगळं ऍडव्हान्स ऑर्डर आहे, कारण आपण मसाला रेडी करून हे करतो. ओके. आता हे आमच्याकडे आता दुपारी ऑर्डर आहे, त्याच्यामुळे हे रेडी करून ठेवूया आपण त्याचं. आता ह्याचं साधारण काय रेट असेल सर? ही 350 रुपये पाव किलो. आणि पाव किलो साधारण 25 ते 30 कोळंबी बसतात याच्यामध्ये. 25 ते 30 कोळंबी म्हणजे भरपूर झाले, पुष्कळ होऊन जातात. हा साधारण एक 10 ते 12 किलो बोकडाचं हे मटण आहे, करी कट आहे, पाव किलोचा पॅक आहे, प्रॉपर हाड, प्रॉपर मांस, चरबी, चाप येणार याच्यामध्ये. आणि हा बघा पापलेट, हा खापरी पापलेट. हा बघा खापरी पापलेट आहे, आणि कसा मस्त असा कट केलेला आहे बघा पूर्ण. 350 ग्रामचा खापरी, 350 ग्रामचा, 350 ग्राम बिफोर कटिंग वजन आहे त्याचा. आणि याच्यात साधारण 4 ते 5 तुकड्या प्लस डोकं शेपूट हा खापरी आहे. त्यानंतर हे सुरमईचे पीसेस आहेत, हे बघा इथे सुरमई. आणि हे किती, अर्धा किलो पाव किलो? हे पाव किलो आहे. पाव किलो मध्ये 4. सो साधारणपणे फिश टोकरीचा कन्सेप्ट काय आहे की जनरली घरामध्ये 2 ते 3 आजकाल ही न्यूक्लियर फॅमिली कन्सेप्ट. बरोबर. सो इथे प्रत्येकाला साधारणपणे 2-3 पुढे इतकं असे आमचे पोर्शन साईज आहे. सो मिनिमम ऑर्डर व्हॅल्यू आमच्याकडे अशी काही नाहीये, पण आमची जी पॅकिंग आहे ती साधारणपणे सुटेबल आहे फॅमिली ऑफ 2 to 4. ओके. पाव किलो आणि अर्धा किलो याच्यामध्येच पॅकिंग जास्त करू नये तुमच्याकडे? मॅक्सिमम पॅकिंग त्याच्यामध्येच आहे. ओके. आणि हा आपला हे आहे का? घोळ आहे, गोळीचा डोका आहे. गोळीचं डोकं आता साधारण गोळ मोठी असते, तर प्रत्येकाला अख्खं डोकं घेता येत नाही, तर बाकी काही घेता येत नाही. तर आम्ही तोच डोकं त्याचे पाव किलोचे 3 किंवा 4 भाग करतो आणि ते लोकांना ऑप्शन अवेलेबल करतो. त्यामुळे डोकं आहे, काट्याच्या 2-4 तुकडे आहेत. सो काट्या सर्व मिक्स मिळतं. हा गोळ हेड अँड बोर्ड म्हणून प्रोडक्ट वेगळाच आहे. सेम तुम्हाला याच्यामध्ये आम्ही गोळी, हे सुरमईचं बोनलेस क्यूब आहे. हे बघा, हे बोनलेस सुरमई पण मिळते तुमच्याकडे बघा. सो याचा स्किन काढलं आहे, काटा काढून आहे. हे काही लोकांना काटा चालत नाही, जो तुम्ही हे वापरून फ्राय करू शकता डायरेक्टली. हा बघा, हा पापलेट आहे, हा बघा व्हाईट पापलेट. हा सेम पापलेट तुम्ही जर बघितलं तो जस्ट कट केला आहे. साधारणपणे पोट साफ आहे. तुम्ही जर इकडं नीट बघा तर हे डोकं पण आतून साफ केलं आहे. तर तुम्हाला आल्यानंतर फक्त हा पॅकेट ओपन करायचा आहे, एक नॉर्मल थंड पाण्याचा वॉश करायचा आणि यूज करायचं. इफ इन केस समजा तुमच्या घरामध्ये लगेच बनवायचं नाही, तुम्ही हे ॲज इट इज जर तुमच्या फ्रीझरमध्ये ठेवलं पण नेक्स्ट 5 to 7 days काही होणार नाही. ॲज इट इज जी टेस्ट तुम्हाला आज आहे तीच राहणार आहे. फक्त कंडिशन एवढी, हा पॅकेट ओपन न करता. ओके. मी मगाशी पाव किलो म्हणालो तुम्हाला, पण तुम्ही आमच्याकडनं कोणताही पॅकेट जर घ्याल ना, तुम्ही आमच्या वेबसाईटवरती इन्फॉर्मेशन दिली असते, ग्रॉस वेट, नेट वेट. आणि जे नेट वेट आहे म्हणजे जे आम्ही कमिट करतो त्याच्यावरती 20 ग्राम्स नेहमी जास्तच मिळेल तुम्हाला. हे तुम्हाला दिसतंय ना पॅकिंग. आता हे तुम्हाला बघा आतमध्ये एअर आहे, आता पूर्ण एअर काढली जाईल याच्यामध्ये. हे बघा, तुम्ही बघितलं एकदम एअर याच्यातली गायब, पूर्ण प्लेन, जराही एअर नाही याच्यामध्ये. त्यामुळे एकदम हे बरेच दिवस फ्रेश राहतं हे. आणि लगेच बघितलं मशीन तुम्ही ॲटोमॅटिकली ओपन पण झाली तिचं काम झाल्यानंतर. बघा हे पण. आणि ही मोठी मशीन आहे, ही छोटी मशीन आहे.
आम्ही कस्टमरकडे पोहोचल्यानंतर रिक्वेस्ट करतो आयदर तुम्ही ते सेम डे बनवा किंवा ऍज इट इज फ्रीजरमध्ये ठेवा. फ्रीजरमध्ये ठेवायचं. फ्रीजरमध्ये 7 डेज तुम्ही ते आरामात ठेवू शकता. बघा 7 डेज याला फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर काही होणार नाही. ॲज इट इज तुम्हाला फ्रेश मिळेल 7 डेज नंतर पण. सो ही जी बॅग आहे म्हणजे हे जर नॉर्मल प्लास्टिकवाली बॅग नाही, ह्याला फूड ग्रेडमध्ये आपण ह्याला व्हॅक्यूम बॅग्स म्हणतो. याचं हा जो मटेरियल आहे ना हा पण थोडीशी याची क्वालिटी जी शेल्फ लाईफ वेगळी असते ती हेल्प करतो. साधारणपणे ह्या पिशवीची कॉस्ट सुद्धा 10 रुपये to 50 रुपये एक बॅगची कॉस्ट आहे. ओके, म्हणजे स्पेशल बॅगच वापरली जाते ह्याला. ही मगाशी आपण बघितली ना, ही बघा अशी कोळंबी पॅक करून ठेवलेली आहे, सोललेली कोळंबी पूर्ण रेडी म्हणजे घरी जायचं, उघडायचं, मसाले लावायचे आणि फ्राय करायची. आता ही साधारणपणे एक अर्धा किलो किंवा हाफ केजीची आहे. अर्धा किलो मध्ये 30-32 कोळंबे आहेत. बघा 30-32 कोळंबे तुम्हाला येतील अर्धा किलो मध्ये. बस झालं 4 जणांच्या फॅमिलीला. एकदम मीडियम साईज व्हाईट कोळंबी आहे. हे अर्धा किलो मध्ये 20-25 कोळंबी. 20-25 कोळंबी. रेड स्मॉल मध्ये 30-35, मीडियम मध्ये 20-25. आजच्या डेटला याचा काय रेट असेल? 299 हाफ केजी 299. काय बोलतं? सो ही 299, ही जी आहे 355 सोललेली रेडी. रेट म्हणजे एकदम जास्त पण नाही आहे आणि तुम्हाला घर बसल्या मिळणार आहे. सगळं थोडीशी आमची जी एक्स्ट्रा प्राइसिंग आहे ती फक्त याच कारणामुळे आहे की तुमची आम्ही वेळ वाचवतो. तर बघितलं तुम्ही की यांच्याकडे बऱ्याच प्रकारचे मासे आहेत. म्हणजे ऑलमोस्ट सगळ्याच प्रकारचे आहेत जे आजच्या डेटला अवेलेबल आहेत. पण आता हे ऑनलाईन कन्सेप्ट यांच्या मनामध्ये कसा आला, काय आला आणि कसं काय आहे ऑनलाईन सिस्टम ते आपण सर्व जाणून घेऊया. तसं पाहिलं तर मासे म्हटलं की कसं बाजारात जाऊन विकत घ्यायचे, समोर बघायचे, कुठला हात लावायचा, सामान्य लोकांच्या नॉर्मली हेच मनात असतं. पण तुमच्या मनात असं कसं आलं की आपण घरपोच डिलिव्हरी देऊया, ऑनलाईन चालू करूया, असं काय विचार आला? याचा कन्सेप्ट असा आहे, एखादा व्यक्तीला खायची आवड आहे पण त्याच्याकडे वेळ नाहीये, बाजारात जाऊन आणा, बनवा, करा. आणि आता न्यूक्लियर फॅमिलीमध्ये बघायचं आई वडील सोबत नसतात, गावी असतात, फॅमिली छोटी असते, हजबंड वाईफ दोघंही वर्किंग असतात. मग अशा वेळी ही सेवा त्यांच्यासाठी एक प्रकारचा एक बोनस आहे याच्यामध्ये. सो आपण काय करत आहोत, तुमचे जे काही प्रश्न आहेत, तुमचे जे काही जनरल की याच्यात किती तुकड्या बसतील, किती मासे येतील, किती लोकांना होऊ शकतं, ही सगळी माहिती आमच्या वेबसाईटवरती तर आहेच. यासोबत व्हॉट्सॲपवरती तुम्ही जरी मेसेज केला, सगळ्यांना कॉलवर बोलणं पॉसिबल नाही आहे. तुम्ही ऑफिसमध्ये वर्किंग आहात, तुम्ही व्हॉट्सॲपवर चॅट करा आमच्याशी की या माशामध्ये किती पीस बसतील, किती तुकड्या. आम्ही सगळी माहिती तिथे चॅटवरती सुरू देतो. व्हॉट्सॲपवर ऑर्डर द्या, फोनवर ऑर्डर द्या किंवा वेबसाईटवर ऑर्डर द्या. आणि ही सगळी माहिती आमच्या वेबसाईटवरती सुद्धा आहे. तर तुम्ही एक्झाम्पल आता दाखवतो मी अगोदर. आता आपण जी कोळंबी बघितली त्याच्यामध्ये सो साधारणपणे आता आपण जी फार्मिंगची कोळंबी आहे तर फ्रेश वॉटर प्रॉन्स मीडियम, साधारण ग्रॉस वेट 500, म्हणजे तिचं वजन अर्धा किलो. साफ केल्यानंतर वजन तिचं 250 ग्राम येतं. 20 ते 25 कोळंब्या 2 ते 3 लोकांना पुरेल आणि तिचा आजचा रेट 299. हे सर्व आपल्याला साईटवरती बघायला मिळणार आहे ऑनलाईन पूर्णपणे. वेबसाईट 24 तास चालू आहे. तुम्ही सकाळी 7 ते संध्याकाळी 7 कधीही टाइम चूज करू शकता ऑर्डर द्यायला. तुम्ही ऑर्डर 24 तास कधी द्या. डिलिव्हरी टाइम सकाळी 7 ते संध्याकाळी 7च्या मध्ये आहे. एव्हरी 8 to 10, 10 ते 12 असे 2 स्लॉट आहेत. तुमच्या कन्व्हिनियन्सने तुम्ही चूज करा. आणि ऑर्डर दिल्यानंतर तुम्ही जसं म्हणा 60 ते 120 मिनिटांमध्ये आपल्याला मिळून जाईल. तुम्ही स्पेसिफिकली टाइम चूज करता, टाइम पण चूज करता येतो आपल्याला. आम्ही त्या वेळेत देतो. आम्ही जे टाइम स्लॉट्स दिलेत ना ते ह्या फ्रेम मध्ये 60 ते 120 मिनिटाचे टाइम फ्रेम आहे. पण तुम्ही स्वतःहून चूज करा. तसं आमचे अनेक वर्किंग हाऊसवाईफ असे कस्टमर्स आहेत. सो ते काय करतात, सकाळी आम्हाला ऑर्डर देऊन ठेवतात की माझी ही ऑर्डर आहे, संध्याकाळी 5 to 6 मिनिट डिलिव्हर करा. सो 5 ते 6 मध्ये आम्ही पोहोचतो. 6 वाजता ती बाई जेव्हा घरी येते आणि घरात रेडी असते. बऱ्याचदा त्यांच्या जेवण म्हणून बाईची एक वेळ असते की 11 वाजता येणार, तर मी 10 पर्यंत पाठवा. आम्ही 10 पर्यंत पाठवतो. बघा अक्षता खुश झाली आहे. म्हणजे उद्या आपल्याला काय आहे, आपल्याला संध्याकाळी 8 वाजता मच्छी बनवायची, 7 वाजता मागून घ्या. कन्सेप्ट चांगला आहे की बाबा आपल्याला टाइम स्लॉट पण चूज करता येतं. ते सगळ्यात बेस्ट आहे. आणि दिवस सोमवार असू द्या, गुरुवार असू द्या, एव्हरी डे आमच्याकडे फिश अवेलेबल असते. म्हणजे बंद असं कधी नाहीच नाही. असं कधी बंद म्हणजे जसे आमच्याकडे मासे नाहीत तरच बंद. पण असं होत नाही, होणारच नाही की मासे नाही. असं होत नाही. म्हणजे तुम्ही बघितलं असेल आज तागायत कधी झालं नसेल. आमचे हॉटेल्स पण आहेत. हॉटेलला माझं जवळजवळ 70 ते 80 हॉटेल्स आहेत. इथून आम्ही जळगाव, धुळे, रत्नागिरी इकडे पण पाठवतो. ऑल ओव्हर महाराष्ट्र आहे तुमचं. म्हणजे आता कृष्णा फिशर जी आहे ही आमची कंपनी आहे, ही B2B मध्ये काम करते. B2B मध्ये आम्ही ठाण्यातील बरेचसे हॉटेल्स, नामवंत हॉटेल्स जे आहेत तिकडे आपण सप्लाय करतो. याच्या व्यतिरिक्त म्हणजे ठाण्याबाहेर जे काही हॉटेल्स आहेत, जळगावला आहेत, धुळ्याला आहेत, नाशिकला आहेत, या हॉटेल्सना पण आपण फिश सप्लाय करतो. आमचे काही क्लायंट्स गोव्यामध्ये आहेत, त्यांना आम्ही गोव्याला पण बाय एअर ट्रान्सफर करतो. काय बोलता. सो अशा काही बल्क ऑर्डर सुद्धा आपण कॅटर करतो याच्यामध्ये. आणि फिश टोकरी
फिश टोकरी सध्या ठाणे ते पवई ह्या दरम्यानमध्ये आम्ही 60 to 120 मिनिट डिलिव्हर करतो. आणि बघा इथे हा केवढा मोठा जिताड आहे. हा किती किलोचा आहे दादा? साधारण 3.5-4 किलोचा जिताड आहे. ओके, 3.5 ते 4.5 किलोचा. बघा केवढा मोठा जिताड आहे. आणि हा समुद्री जिताड आहे. तुम्ही बघा, आम्ही डोकं कापल्यानंतर पहिले ना ती घाण साफ करतो, डायरेक्ट पीस करत नाही. आपण काय करतो, तो पोटातनं घाण आधी साफ म्हणजे ते पीस ना काहीच घाण राहत नाही तुमची. बघा इथे कशाचे मोडदुसे एकदम क्लीन करून कटिंग करून ठेवले. हे बघा इकडे जिताडा कटिंग केलाय. आणि हे काय जिताड्याचं आतला बोट असते ना, हे बघा, हे आतली बोत आहे जिताड्याची. बघा ह्याच्यापासून धागा बनतो ना ऑपरेशनचा. बघा, आणि ह्यालाच मेन तर व्हॅल्यू आहे ह्या याचाही 70-80 हजार रुपये किलो भाव आहे बोथचा. आता तुम्ही बोनलेस करता का? बोनलेस. हे बघा, बोनलेस करायची प्रोसेस सुरू आहे. म्हणजे बोनलेस कटिंग होतोय हा जिताडा. एकदम पातळ स्लाइस आहे. हा बघ ना, स्लाइस एकदम मस्त येतात. आणि मासा फ्रेश असेल तरच स्लाइस चांगला येतात. तरी आपला 600 ग्रॅमचा होता ना? 650 ग्रॅमचा. आणि याचे मला वाटते एक 12 ते 15 पीस आरामात. त्याच्याकडे तसं बघा तर आम्ही हे 12 ते 15 पीस पकडतच नाही. हे जे शेपटाकडचे पीस आम्ही काउंट करत नाही. जे व्याशावर ते 8 ते 9 हे प्रीमियम पीस आहेत, त्याचा वजन आहे. आणि वरती प्लस हेड अँड टेल, मग ते 12-15 होतात तसे त्याच्यामध्ये. तर तुम्ही बघा कोणतीही घाई करत नाही कटिंग मध्ये, एकदम आरामशीर. हा, इव्हन आला पाहिजे. आणि म्हणून मगच तर ते तुम्हाला दिसताना पण प्रॉपर दिसतं. आणि पॅकिंग करताना ते कारण चुकूनही जर एखादा वाकडा काढला आपला तर व्हॅक्यूम पंक्चर होतं. बरोबर, ते होऊ शकत नाही. आणि हा बघा इथे जिताडा कट केलेला आहे. बघा, हा पूर्ण बोनलेस करतायत. आता हा मधला काटा आहे ना, आणि हा काटा पण वेगळा विकला जातो. बोन म्हणून प्रोडक्ट आम्ही तो विकतो. ओके. त्यात तुम्हाला जिताड्याचा हेड अँड बोन, त्याचं डोकं आणि काटा हे फक्त येतं. त्याची प्राइस खूप कमी असते. ओके. ते उगाच महाग करत नाही, काही नाही. ते खूप इकॉनॉमिकल झालं. आणि तुम्ही त्याचा जर रस्सा बनवला आणि हे जर तुम्ही पीसेस वापरले, फ्राय का किंवा करेगा, तर अतिशय उत्तम. बघा, आणि एकदम प्रॉपर कटिंग होते. हा कसा किलो असेल तरी अंदाज? याची तुकडी जाईल साधारणपणे 525 रुपये पाव किलो. त्यात पण प्लस मायनस होत राहते प्राइसिंग एव्हरी डे. मासे आहेत, माशांचे रेट तुम्ही कधीच कम्पेअर करू नका आजचा उद्या. बरोबर, उद्या जर फरक भेटला हा, उद्या 250 रुपये पाव पण असू शकतो. बरोबर आहे, माशांचे रेटच असे असतात, हे लक्षात ठेवा नेहमी. आणि हे बघा, आता सर्व कटिंग वगैरे तुम्ही बघितली, पॅकिंग बघितलं, सर्व बघितलं. आणि त्यानंतर आता ही डिलेव्हरीसाठी जाणारं जे आहे पार्सल, ते बघा हे अशा प्रकारे रेडी होतं. आणि असं त्याला बिली लावलं जाते सोबत. बघा, हे बोनलेस सुरमई पाव किलो आहे. आणि याची डिलिव्हरी आता जाणार आहे. आणि ती कशी डिलिव्हरी जाते ती बघा. आता ती चालली आहे घरपोच जायला. हे बघा, इकडे आईस काय आहे? हो, ते आईस पॅड आहे. आईस पॅड, हे बघा, आईस. आपण टेम्परेचर सगळीकडे मेंटेन, याच्यात पण तो मेंटेन करतो. म्हणजे आईस पॅड टाकल्यामुळे टेम्परेचर एकदम मेंटेन राहतं. सेम थंड आहे. हे ऍटलिस्ट 5 ते 6 तास असंच थंड राहतं. तसंच राहतं ते. त्याच्यामुळे ते आमच्या मुलांना एक ट्रिप मध्ये 5-6 ऑर्डर असतात त्यांच्याकडे, त्यात 1-1.5 तास ते मेंटेन राहतं. तो इथे आता परत एक्सचेंज करतो आपण. आणि एक ॲव्हरेज आपले 10 डिलिव्हरी बॉयची टीम आहे. ओके. बघा, अशा प्रकारे ऑर्डर आता निघाली आहे डिलेव्हरीला. बघा, निघाला. तर तुम्ही बघितलं हे मस्त असा कॉन्सेप्ट. आपल्याला होम डिलेव्हरी ऑनलाईन, जसं आपण ॲमेझॉन म्हणा किंवा फ्लिपकार्टवरनं आपण वस्तू घरपोच मागवतो, तसंच तुम्ही मासे, मटन, चिकन, अंडी पण आहेत, अंडी पण आहे, ड्रायफिश पण आहे. ते सर्व तुम्ही घरबसल्या मागवू शकता. आणि विदिन 1 आवरमध्ये तुम्हाला ही डिलिव्हरी येईल. किंवा तुम्हाला ज्या टाईममध्ये हवं आहे त्या टाईममध्ये, म्हणजे तुमच्या सोयीप्रमाणे पण ही ऑर्डर तुम्हाला मिळेल. सकाळी 7 ते संध्याकाळी 7 हा, ह्या पिरियडमध्ये कधीही द्या तुम्ही ऑर्डर. fishtokery.com या नावाची वेबसाईट आहे आपली. आणि आता पुढच्या 10 दिवसामध्ये फिश टोकरी नावाचा ॲप पण येणार आहे. तो तुम्हाला प्ले स्टोअर आणि ॲपल स्टोअर या दोन्हीवरती मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता मासे घर बसल्या खाणं एकदम सोपं होणार आहे. म्हणजे तुम्ही कामाला जाताय किंवा तुम्हाला मार्केटमध्ये जायचा कंटाळा आला आहे, तुम्हाला मार्केटमध्ये जाता येत नाही, वेळ मिळत नाही, किंवा एका संडेला घेऊन 3 दिवस किंवा आठवड्याभर तुम्ही ती मासे खाताय, या सर्व प्रश्नांना तुम्हाला उत्तर मिळाली असतील की हे करण्याची गरज नाही. तुम्ही रोज ऑर्डर करा, रोज फ्रेश मासे खा आणि फिश टोकरीला ऑर्डर द्या.
तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा आपला ऑनलाईन फिश टोकरीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटत राहू आपल्या नवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.